नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या रश्मीज ब्लॉगमध्ये। आज आपण बघणार आहे आपल्या जुन्या साडीपासून फुल असा अम्ब्रेला। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रेडी झालेला आहे। आपल्या पूर्ण आपण साडी वापरलेली आहे याला। चला तर आधी वरचा पार्ट कापून घेऊ। मी याला अस्तर 4.5 मीटर घेतलेला आहे। मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे कटाई आणि स्टिचिंग पण। तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल। आपण आता आडव्यात 11 घेतलेला आहे आणि उभ्यात 15 इंच घेतलेला आहे आणि आडव्यात 11 इंच घेतलेला आहे। हा आपला मागचा पार्ट कापून घेतला आधी। आपण जशी प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करतो तशीच आपल्याला हे वरच्या पार्टची सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे। आणि याचा फुल ब्लॉग मी माझ्या या चॅनलवर टाकलेला आहे। खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे, तरी तुम्ही जाऊन बघू शकता। फुल व्हिडिओ आहे आणि ज्या नवीन शिकणाऱ्या माझ्या मैत्रिणीने त्यांच्या तर खूप उपयोगात येईल असा हा व्हिडिओ टाकलेला आहे मी, तरी तुम्ही जाऊन बघू शकता। तुम्ही बघू शकता लांबी मी 6ची घेतलेली आहे गड्याची आणि रुंदी 3ची घेतलेली आहे। आर्म होल घेतलेला आहे। सेम त्याच पद्धतीने आपल्याला वरचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। आर्म होल आणि तसंच माझ्या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन डिझाईनी रेसिपी, नवीन डिझाईन ड्रेस किंवा लहान मुलींचे फ्रॉक तुम्हाला बघायला मिळतील। आपला जास्त वेळ न घालवता मी हा व्हिडिओ फास्टमध्ये केलेला आहे। तुम्ही बघू शकता सर्व आपले कटिंग झालेली आहे। गळा नंतर कट करू आपण, कॅनव्हासवर आपल्याला कट करायचा आहे नंतर, त्याच्यामुळे मी गळा कट केलेला नाही आहे। आणि बघू शकता आपली बाहीला थोडासा जॉईंट लागते, म्हणून मी जेवढी लांबी आहे तेवढंच फक्त कट करून घेत आहे। आकार वगैरे नंतर टाकील। आणि जो आपला बाकीचा उरलेला आहे कापड तो पूर्ण आपण पूर्ण तो घेराला वापरून घेऊया। आणि जो आपला साडीचा पदर आहे त्याच्यामध्ये आपण वरची साईड कापून घेऊया, त्याच्यामुळे छान दिसेल आपला ड्रेस। पदर छोटासा होता त्याच्यामुळे फ्रंट साईडच झाली, बॅक साईड नाही झाली त्याच्यामध्ये। आता जो आपला अम्ब्रेला कट आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे, पहिले मी 4 फोल्डमध्ये टाकलेला होता आणि त्याच्यावर नंतर एक फोल्ड टाकलेली आहे। आणि आपल्याला 12 इंच पाहिजे तर मी 4 इंच घेत आहे, कारण थोडंसं नंतर कट केल्यानंतर त्याच्यामध्ये वाढते, त्याच्यामुळे कमरचा भाग मी हा 4 इंच घेतलेला आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे। आता आपण 27 घेतली, आपल्याला अस्तरची कमीच घ्यायची आहे त्याच्यामुळे मी 27च घेतलेली आहे। आपल्याला जो मेन फॅब्रिक असते आपला साडीचा तो घ्यायचा आहे आपल्याला मोठा, आणि अस्तरचं 4-5 इंचांना आपण कमी पण घेऊ शकतो। अशा पद्धतीने मी हा गोलाकार आखून घेतलेला आहे। आणि आता हा कट करून घेऊया आपण। इथं थोडासा जॉईंट लागतो, दिसतेच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे हा पार्ट कापून याच्यावर ठेवल्यानंतर आपण तो जॉईंट कापून घेऊया। थोडासा जॉईंट लागतो त्याला, आणि वरचा पार्ट पण कापून घेऊ। हा पार्ट थोडासा मोठा होते कापल्यानंतर। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा जॉईंट टाकून घेऊया आपण। चार जॉईंट लावायचे आहेत आपल्याला। तर हा पण कट करून घेतला आणि याला थोडंसं आपण मार्जिन करू, म्हणजे आपल्या लक्षात येईल कोणता पार्ट कुठं लावायचा आहे म्हणून। अशा पद्धतीने आखून आपण कट करून घेतलेला आहे ते। आणि याच्यानंतर आपला जो हा मधात वेगळा पार्ट येणार आहे थोडासा साडीमधला, तर तो आपण फ्रंट साईडने घेणार आहे। त्याच्यामुळे मी जो फ्रंट साईडने पार्ट येतो तो कापून घेणार आहे आधी, खालचा काठ। नंतर आपल्याला सर्व काठ कापून घ्यायचा आहे साडीचा, कारण हा अम्ब्रेला घेरमध्ये असल्यामुळे काठ व्यवस्थित आपला खालच्या साईडनं येणार नाही, नंतर आपल्याला जॉईंट करावं लागेल। अशा पद्धतीने आखून मी कापून घेते आता समोरचा पार्ट।
आणि मागच्या पार्टला आपल्याला थोडासा जॉईंट लागणार आहे, म्हणून नंतर आपण शिवून कट करून घेऊ. आता बघू शकता जे आपले प्रिन्स कटचे पार्ट आहेत ते मी सर्व जोडून घेतलेले आहेत. आता आपण हा जॉईंट करून घेऊ. नंतर गळा टाकून आपल्याला कॅनव्हासवर कट टाकायचा आहे गळा, त्याच्यामुळे नंतर टाकून घेऊ. आणि आपल्या बाहीला पण जॉईंट लागणार होता, तो जॉईंट जोडून घेत आहे आपण आधी. त्याच्यानंतर बाही कट करू आपण जी साडीवर आहे ती. आधी जे आपल्याला अस्तरच्या कटला जे जॉईंट लागले होते ते जॉईंट लावून घेऊ आधी, आणि त्याच्यावर प्रेस शिलाई टाकून घेऊया. अशा पद्धतीने सर्व पार्ट मी रेडी करून घेतलेले आहेत असे जॉईंट लावून. आणि प्रेस शिलाई टाकल्यामुळे आपले जॉईंट दिसणार नाही. अशा पद्धतीने आपले सर्व जॉईंट रेडी झालेले आहेत. आता आपले जॉईंट लावणं झाले. जो आपला समोरचा पार्ट आहे अम्ब्रेलाचा तो आपण आता साडीवर जॉईंट करून घेऊया. हा आपला गोल आकार दिसत आहे तुम्हाला, कापलेला आहे. समोरचा आपल्याला गोलच गळा घ्यायचा आहे आणि मागच्या साईडचं पण गोलच घ्यायचं आहे. मागचा थोडासा कमी घेतला आपण आणि समोरचा 6चा गळा घेतलेला आहे मी. हा कॅनव्हासवर कट केलेला आहे. आणि जी आपण डिझाईन घेतली होती ती अशा पद्धतीने जो आपला समोरचा पार्ट आहे तो उलटा करून आणि ही डिझाईन आणि कॅनव्हास असं उलट्या साईडनं अशा पद्धतीने टाकून आपण हे आता जोडून घेऊया सर्व पार्ट. अशा पद्धतीने आपण सर्वकडे शिलाई मारून घेऊ. आपण टाचणी लावली की आपला गळा सरकत नाही. मैत्रिणींनो, तुम्ही पण अशा पद्धतीने लावून बघा. ज्या माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनी तर अवश्य लावावं, कारण थोडंसं नवीन असलं की आपला कपडा जास्त सरकतो हातातून. अशा पद्धतीने आपण सर्व पॅक करून मधातून कापून घेऊ आणि उलटा करून व्यवस्थित होऊन जातोय. नंतर आपण प्रेस टाकून घेऊ. याच्यानंतर अशा पद्धतीने झालेला आहे. बरोबर मध्य काढून मी हा गळा जोडला होता. तुम्ही पण तशाच पद्धतीने मध्य काढूनच टाका हा गळा. आणि थोडेसे कट लावत आहे, त्याच्यामुळे आपला गोल आकार छान येतो. आता मागच्या साईडचा पण अशाच पद्धतीने मी गळा कापून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता 3.5चा गळा घेतलेला आहे मी मागच्या साईडचा, आणि रुंदी आपली 3ची होतीच. हा रेडी करून घेतलेला आहे मी. आणि त्याला जे आपण ब्लाऊजला टक्स देतो तसेच मागच्या साईडनं आपल्याला टक्स द्यायचे, कारण त्याच्यामुळे आपला ड्रेस असा वर जाणार नाही. फिटिंग छान येते कमरेला. आणि हे शोल्डर आपण आता जोडून घेऊया. 2 शिलाई मारून मी शोल्डर जोडून घेतलेला आहे. आता आपण जो आपला काठ कापला होता तो अशा पद्धतीने थोडंसं वरच्या साईडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यामुळे त्याला थोडासा असा गोल आकार येतो. आपला अम्ब्रेला कट असल्यामुळे आपल्याला खालच्या साईडने गोल आकारच पाहिजे. आणि आपला काठ असल्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीने त्याला गोल आकार द्यायचा आहे. असं करून घेतल्यानंतर मी एकदा याला प्रेस टाकून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला सोयीस्कर जाते लावायला. आणि जो आपण पार्ट तयार केलेले आहेत खालच्या घेराचे त्याला खालच्या साईडने अटॅच करून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता तुम्ही बघू शकता मी सर्व फिटिंग केलेली आहे आणि गळा असा टाकलेला आहे. बाही वगैरे सर्व जॉईंट केलेला आहे. आपला अशा पद्धतीचा ड्रेस हा तयार झालेला आहे. मैत्रिणी, तुम्ही पण शिवून बघा. खूप छान आणि सुंदर दिसत आहे हा गळा, आणि ड्रेस पण खूप छान दिसते. जुन्या साडीपासून आपण काहीतरी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवू शकतो. तुम्ही पण एकदा नक्की शिवून बघा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.